महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुहागर येथे भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप शिबिर घेण्यात आले। मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने हे शिबिर पार पडले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिर आणि मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप शिबिर भवानी सभागृह शृंगातळी पालपेणे रोड येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते झाले। यावेळी गुहागर तालुका व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश सावंत, सुप्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र पवार, तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, जानवली ग्रामपंचायत सरपंच जानवी विखारे, उपसरपंच वैभवी जानवळकर, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, शेतकरी संघटना गुहागर तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, अमित खांडेकर, सुनील मुकनाक, सुरेंद्र निकम, सुजित गांधी, प्रशांत साटले, त्याचप्रमाणे अपरांत हॉस्पिटल चिपळूण, वालावलकर रुग्णालय डेरवन, रेड क्रॉस सोसायटी रत्नागिरी येथील सर्व डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते। लोकांच्या सानिध्यात राहणं हे आपलं काम आहे। त्याप्रकारे आम्ही काम करून राहणार। राजसाहेब ठाकरे यांचे आम्हाला मार्गदर्शन असतं। तरी आम्हाला प्रत्येक वेळा सांगले यश पराजय हा वेगळा भाग आहे, पण लोकांशी संवाद राहणं, लोकांच्या सानिध्यात राहणं आपलं काम आहे। त्याप्रकारे आम्ही हे काम करत राहतो। लोकांची नेहमी संवाद साधतो, लोकांच्या सानिध्यात राहतो आणि लोकांची ज्या अडचणी आहेत हे आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।